आदिती आपण थांबूया कुठेतरी. घरी जायला उशीर होतो. नाही मला माहितीये उशीर होतोय, पण काही गोष्टी वेळीच क्लिअर करणं गरजेचं आहे. नाहीतर पुढे सगळं अवघड होऊन बसेल, गैरसमज वाढायला लागतील आणि ते होऊ द्यायचं नसेल तर आत्ता आपण बोलणं गरजेचं आहे. बोलून मतं बदलणार नसतील तर त्या बोलण्याला काहीही अर्थ नाही. आपण शांतपणे बसून बोलूया. मला वाद घालायचाच नाहीये. नाही मला माहितीये तुला वाद घालायचा नाहीये, मी तसं म्हणतही नाहीये. हे बघ आदिती, आधीच तुझ्या पप्पांमुळे खूप गैरसमज झाले, त्यात आता अजून भर नको. हे बघ मला ना तुझ्या तसं बोलायचं नव्हतं, हेच म्हणायचंय ना. पण मनात जे होतं ते आलंच ना बाहेर. जय, हे बघ जय, मी माझ्या पप्पांचं समर्थन करते असं प्लीज समजू नकोस. मला मान्य आहे पप्पा आजवर तुझ्याशी जे काही वागत आले ते चुकीचं आहे आणि त्यामुळे इतक्या लवकर तुझा त्यांच्यावर विश्वास बसणं शक्य नाहीये, हे सुद्धा मला मान्य आहे. पण मग त्यासाठी लागणारा वेळ तू त्यांना द्यावा एवढंच मी म्हणते. नाही आदिती, तू मला समजून घेत नाहीस. हे बघ, जे योग्य आहे तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते. जय, जे घडलंय जे घडतंय ते समजून घेण्याचा प्रयत्न कर आदिती. आता त्या दिवशी पण मी तुझ्या पप्पांना, दाभोळकरांना हे सांगून आलो होतो की मी सगळ्यांसोबत जेवायला बसणार आहे, तरीही ते थांबले. का? तुला दाखवायला. दाखवायला? हो. का? हे बघ, मला मान्य आहे तू त्यांना सांगितलं असशील, कदाचित ते विसरले असतील आणि तरी सुद्धा ते थांबले असतील तर ती त्यांची चूक आहे. पण जे ते स्वतःहून जर एक पाऊल पुढे टाकतायत तर तू सुद्धा एक पाऊल पुढे टाकावं एवढंच मी म्हणतेय. आणि झालं तर त्याचा फायदाच होणार आहे ना. अगं पण आदिती मी निघूया, उशीर होतोय. घरी काका काकू वाट बघत असतील. झाली तुमची महत्वाची कामं? हो, अजून एक महत्वाचं काम आहे. जे आदिती उशिरा आले तर आरडाओरडा करणं. तो घरमालक म्हणून हक्क आहे माझा. वाजले मग किती? अजून 5 मिनिटं जरी उशीर झाला. दार उघडाल का? चावी त्यांच्याकडे. अहो, आज ऑफिसला जाताना विसरलेत. अशी कशी विसरले? आता तुम्ही दार उघडताय का 5 मिनिटं पूर्ण व्हायची वाट बघताय आरडाओरडा करण्यासाठी? हा, उघडतो उघडतो. काय ग, जय कुठे आहे? तो मागून येईल. मी आलेच. हे काय मागून का? कुठेतरी फिरायला गेला असेल मित्रांसोबत. अहो, कामही असू शकतं ना. फोन करून कळवलं का नाही? हो, आता आदिती म्हणाली ना मागून येतोय म्हणून. मग थांबा, मी बघते. 1 मिनिट.
मागून म्हणजे हे असं, खर तर हे एकमेकांमागूनच आले. ना याचं काही काम होतं, ना हा मित्रांबरोबर गेला. मला वाटतं ह्यांच्यात काहीतरी वाजलंय. आज पहिल्यांदाच हे ना असं येताना पाहिलं. आता काय हे मला काही कळतच नाहीये. पण जे काही चाललंय ते योग्य नाही. अदिती, काका काकूंशी काही बोलणं झालं? मी तुझ्याशी बोलतोय काहीतरी. मी ऐकते जय, पण आता मला कुठलाही विषय वाढवायचा नाहीये. अगं पण असं केलं तर त्यांना कळेल आपल्यात काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे. अदिती, जो काही वाद आहे तो आपल्यात, उगाच त्यांच्यापर्यंत जायला नको. हे बघ, मी लपून ठेवू शकत नाही जय. मी त्यांच्यासमोर खोटं वागू शकत नाही. ऑलरेडी आपल्यामुळे ते खूप दुखावले गेलेत. अदिती, आपल्यात वाद झालाय हे त्यांना कळलं तर त्यांना त्रासच होणार आहे. जय प्लीज, आपण कुठलीही चर्चा सुरू केली की त्याचे नंतर मतभेद होतात आणि मग ती चर्चा वादापर्यंत पोहोचते. त्यापेक्षा हा विषयच नको ना. असं कसं म्हणतेस तू? अदिती, जय प्लीज. हे बघ, ऑलरेडी तुला खूप वर्क स्ट्रेस आहे आणि मला हा विषय काढून तुझा स्ट्रेस वाढवायचा नाही. सो आपण नको बोलूया. अरे काय चाललंय तुमचं? घरात वाद चालू आहेत, शांतता भंग पावते. हो ना, कोणीच काही बोलत नाहीये. तोच तो प्रॉब्लेम आहे. कोणीच एकमेकांशी बोलत नाही. अहो, नवरा बायकोंमधलं भांडण आहे. 1-2 दिवस चालेल बोला. तो एकच दिवस चालला तर ठीक, पण मला नाही वाटत काही प्रकरण दिसतंय तेवढं साधं नाही. मला वाटतं हे काहीतरी ऑफिस मधलं प्रकरण आहे. तू आधी पाहिलंस यांच्यामध्ये असं काही झालेलं पाहिलंस? बोला असला तरी असं नाही. ही आधी आली, तो मागाहून. आयुष्य एकत्र काढायचंय तुम्हाला, मग घरापर्यंत अंतर काही एकत्र चालून येऊ शकत नाही. होईल हो सगळं व्यवस्थित. हा, पण कधी? मला वाटतं या भाडेकरूनच काहीतरी केलं असणार बघ. ती मुलगी जशी हुशार आहे. झालं का? आलात पुन्हा जयवर. दुसरं कोणी सापडलं नाही की हा जय बरा सापडतो जाळ्यात. आता जाळ्यात सापडतो तर मग असा वागतो का? छान, हे असं वागणं दिसतं. त्या दिवशी घड्याळ दाखवत होता तर ते नाही दिसलं. माझी मर्जी, माझे डोळे, मी मला हवं ते बघीन. हो का? मग का दिलं त्याला घड्याळ? मला दाखवायला नाही दिलं. वेळ दिसत त्याच्यामध्ये, ती कळावी म्हणून दिलं. अहो, पण मग मनात एवढा राग आहे तर कशाला द्यायचं ना घड्याळ वगैरे. त्यात पुन्हा चिठ्ठी घालून द्यायची. काय ते मला काम आहे जरा दुसरी. जेवणाचं झालं की सांग मला. आणि हो, त्यांना म्हणावं अबोला तुमचं असेल. जेवणासोबत अबोला धरू नका, घेऊन घ्या. काय ग, कसा गेला आजचा दिवस? नेहमीसारखा. ऑफिस मध्ये काही विशेष? नाही, काही नाही. बघितलंस काय? बरोबर तर बोलते. मी म्हणतोय ना तुला काहीतरी बिनसलंय. ऑफिस मध्ये काय काय होतंय सांगताना थकत नाही पोरगी. तुम्ही आता उगीच तर्क करत बसू नका हा, नाहीतर आपल्यात वाद होईल.
एवढं वाटतंय तर तुम्हीच विचारा ना तिला काय झालंय ते. मला काय गरज, राहू दे. काय ग जय? तो कामात होता, मी सांगितलंय त्याला, महत्वाचं काम करत होता ना, येईलच तो. येईल म्हणजे काय? सगळे एकत्र जमल्याशिवाय जेवायची पद्धत नाही आपल्याकडं. हो, मी बोलवते त्याला. सॉरी काम संपत आलं होतं, म्हटलं उरकून येऊ. अगं दे ना त्याला भाजी. हे काय, भाजी कशाला वाढलीस एवढी? अहो तुम्हीच म्हणालात ना. ते नाही, वेगळं. मग वरण वाढू का? तुला नाही काही कळेल तर जाऊ दे. जय, तुला पाणी हवंय का? नाही नको. मी काय म्हणतो आदिती, उद्या ऑफिसला जरा लवकर जाऊया ना? हो, निघूया ना लवकर. तुला पोळी वाढू का? हा घे. चला, लवकर लवकर आटपायला हवं जेवण. बरीच कामं पेंडिंग आहेत. शिवाय मला तो मेलही चेक करायचा ना, तुला सांगितलं ना. हो. आदिती, माझा रुमाल कुठे ठेवलाय? सापडत नाहीये. थँक्यू. असं होतं बघ, समोर गोष्टी असतात पण दिसत नाही. तुला खरंच बोलायचं नाहीये का माझ्याशी? माझी बोलायला काहीच हरकत नाहीये जय. मला बोलायचंय, पण आपण बोलायला लागल्यावर पुन्हा तेच विषय निघणार आणि मग पुन्हा आपल्यात वाद होणार.
आय एम सॉरी. मी खूप विचार केला या सगळ्यावर काल. म्हणजे बहुतेक माझा गैरसमज होतोय मिस्टर दाभोळकरांबाबतीत. काय होतंय, का होतंय, कसं होतंय मला काही कळत नाही. आदिती मला फक्त आत्ता तू माझ्याशी बोलायला हवीस आधीसारखी. मी माझ्याकडून पूर्ण वेळ द्यायचा प्रयत्न करेन. तुझ्या पप्पांना समजून घेण्याचाही प्रयत्न करेन. नक्की. सॉरी. काय? मी हा विषय खूप ताणून धरला ना. जरा ओव्हर रिॲक्ट झाले मी. तू चुकलास पण. नाही, एक मिनिट. मी चुकलो नाही. मी फक्त म्हणालो माझे कदाचित गैरसमज झाले असतील तुझ्या पप्पांबाबतीत, पण मी चुकलो नाही. कारण प्रोफेशनली बघायला गेलं तर तुझे पप्पा ह्या गोष्टींचा विचार. हाच प्रॉब्लेम आहे जय. प्रोफेशनली म्हणतोस पण मिस्टर दाभोळकरांना माझे पप्पा म्हणून रिॲक्ट होतोस तू. आणि कदाचित म्हणूनच प्रत्येक गोष्टीचा वेगळा अर्थ घेतला जातो. आदिती, मला आत्ता वाद घालायचा नाही. मलाही नाही, प्लीज. अगं पण मी तुमचं झालं असेल तर नाश्ता करून घ्या. काकू मी येते. अगं नाश्ता? मला ऑफिसला जायला उशीर होतोय. मी ऑफिसमध्ये जाऊन काहीतरी खाते. आणि जय, हा त्याचा डबा. हो, उशीर होतोय ना मला. मी निघतेय. तो येईल, त्याला द्या. मी सांगतोय त्यावर विश्वास नाही तुझा. काहीतरी बिनसलंय. आदिती असं कधीच वागले नाहीये हो. काल जेवताना काय म्हणाले, उद्या सकाळी एकदम निघूया. मी एकटीच गेली पुढे, तू अजून इकडे जाय. मलाही कालपासून वाटतंय, पण मी माझ्या मनाची समजूत घालत होते हो. पण काहीतरी गंभीर आहे. काकू डबा. हा. अरे आदिती लवकर गेली. गेली का? हो. मला काही माहित नाही. तिचं काहीतरी काम असेल म्हणून गेली असेल. मी पण येतो. अरे नाश्ता? आता नको, खूप काम आहे काकू. येतो. काका येतो. एवढं कसलं आलंय काम? नाही, असेल काहीतरी काम. म्हणजे पण खरंच खरंच काहीतरी बिनसलंय. विषय दोघांनीही ताणून धरलाय. पण नेमकं झालंय काय? नक्कीच त्या दाभोळकरांमुळे काहीतरी झालं असणार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रजनी आली नाहीये का अजून? तिची तब्येत ठीक नाहीये. तेव्हा म्हणजे येणारच नाहीये का? कदाचित. जय, काही प्रॉब्लेम? नाही, पण रजनी आज आली नाही तर होईल. का? काय झालं? काही
गोष्टी अशा आहेत ज्या मी तिच्यावर सोपवल्या आहेत आणि ही जर नाही आली तर पुन्हा बाराखडी गिरवावी लागेल. त्यामुळे काम पुन्हा वेळ नाहीये आणि त्या सगळ्यात. जय, अरे हो, जरा रिलॅक्स हो. आल्या आल्या काय काम काम काम. अहो नंदिनी मॅडम, वेळच तर नाहीये ना. त्यात आता ही रजनी. काय प्रॉब्लेम? हॅलो रजनी, अगं आज नाहीच जमणार आहे का? हा नाही ठीक आहे, मी करतो काहीतरी मॅनेज. हो कळतंय मला, तुझ्या त्या आवाजावरनच कळतंय. नाही ठीक आहे, हरकत नाही. फक्त रजनी, मला जर काही लागलं तर मी फोन करेन, तर फोन उचल प्लीज. ठीक आहे.